नमस्कार मित्रांनो, आशिष निकम व्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। जसं की तुम्ही बघू शकत आहात, आमची कॉलनी घरात जेवायला कमी आणि इथं पार्टीमध्ये जेवायला जास्त असते पुढे। तर आता चिराचिरी चालू झालेली आहे, इकडे चूल पेटलेली आहे, इकडे सगळं सामान पण आणून ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकत आहात इथं मित्रांनो। आणि इथं मित्र दररोजच्या प्रमाणे सगळं तयारी झालेली आहे। हा आपल्या पार्टीचा तिसरा व्हिडिओ आहे मित्रांनो, तुम्हाला माहित असेलच। याच्या आधीचे 2 व्हिडिओ अपलोड आहेत। ही कॉलनीची पार्टी क्रमांक 3 आहे। जर तुम्हाला आधीचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। कंटिन्यू त्याच्यामागे एकामागोमाग एक व्हिडिओ तुम्हाला दिसतील। तर तुम्ही बघू शकता आहात हसमुख भाई इथे आता नेहमीप्रमाणेच भात बनवत आहे। तिकडे आयुषने कांदा एवढा शिल्लक राहिला म्हणून दाखवत आहे, पुढच्या पार्टीला म्हणून खुश झालेला आहे। इतनी खुशी इतनी खुशी। इथं सल्लूभाई आपले निवांत बसलेले आहेत। समीक्षा इथं लहान असल्यामुळे अजून भाताची पेस्ट बघत तीच आहे, तुम्ही मला दिसत शकेल। आणि इथं ब्युटिशियन आज कॅमेरा समोर जायचं आहे म्हणून खास साडी नेसून आलेली आहे। आता युट्यूबवर आम्ही येणार म्हटल्यावर गाऊनवर नाही म्हटले तर बघा, आणि छान असा चष्मा पण घालून आलेले आहेत त्या। तर इकडे भात शिजलेला आहे, कांदा भाजायचा चालू आहे आता। आणि एकंदरीत सगळी तयारी आज जरा लवकर झालेली आहे, कारण मित्रांनो आज तयारीला मी होतो, त्यामुळे आज तयारी लवकर झालेली आहे। आणि त्यामुळे याच्या आधीचे व्हिडिओ पण तुम्हाला काहीच दिसणार नाही, कारण मी सगळी तयारी करत असल्यामुळे ते। तर दुसरी गोष्ट म्हणजे सर्वजण आज थोडे शांत आहेत। आज चॉकलेट बॉय नाही आहे। चॉकलेट बॉय असला की जरा दंगामस्ती जास्त असते। आणि कुमार भाऊ पण आज कामात असल्यामुळे त्यांना पण यायला लेट होणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजची पार्टी ही तानाजी रानमळे यांच्याकडून दिलेली आहे, थोड्या वेळात त्यांची एंट्री होईलच। आणि इकडं तयारी चालू आहे जेवण बनवण्याची, तुम्ही बघू शकता आहात। आमच्या कॉलनीमध्ये भरपूर असे पात्र आहेत, तुम्हाला माहित असतीलच। आता हे जेवण बनवत आहेत ते हसमुख भाई असू देत, किंवा त्यांच्या बायको ब्युटिशियन असू देत, किंवा इथं समोर दिसत आहे तुम्हाला अध्यक्षा बाई, पलीकडे सल्लूभाई आहेत। तर असे भरपूर असे पात्र आहेत, प्रत्येकाचा एक वेगळा रोल असतो आमच्या कॉलनीमध्ये। तर इथं दिष्ट काढायचं काम चालू आहे। माझ्या नवऱ्याला कुणाची नजर लागली, अलीकडची पलीकडची तिची आणि तिची अशी करून दिष्ट काढलेली आहे। आणि एवढा मोठा जाळ झालेला आहे मित्रांनो, और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी है। मला दिसून आले असेल तर छान अशी आजची पार्टी रंगलेली आहे मित्रांनो। तर पार्टीला जेवण फास्ट करण्यासाठी शेवटी अध्यक्षबाईंनी उठून सर्व मसाला टाकायला चालू केलेला आहे, तुम्हाला दिसत असेलच। कारण आता जसं थंडी वाढत असल्यामुळे काय होते मित्रांनो की भूक जोरात लागते, त्यामुळे लवकरात लवकर जेवण तयार झालेलं चांगली गोष्ट आहे। आणि तिथं हसमुख भाई एकदम असे जोमानं सगळं काही करत आहेत, कारण मागच्या पार्टीला ते नव्हते मित्रांनो, तुम्हाला माहित असेलच। मागच्या पार्टीच्या वेळेला त्यांचं एक बाहेर जेवणाचं आमंत्रण होतं, त्यावेळेला ते तिकडे गेले। आणि एकंदरीतच आजची पार्टीचं एकदम जोरात काम चालू आहे। इकडे आमचा मागं चिरंजीव मागं पुढे करत आहे की काय चालू आहे, जरासं तो पण आता बघून घेत आहे कसं सर्व जेवण बनवतात। आणि सर्व काही चिरलेलं साहित्य आहे ते आता एक काहीतरी नवीन बनवण्याचा प्लॅनिंग आहे। आज काहीतरी वेगळं करायचं, थोडं काहीतरी युनिक करायचं असं प्लॅनिंग ठरलेलं आहे मित्रांनो। आणि तुम्ही बघू शकत आहात की हिरवा मसाला तर टाकलेलाच आहे आता कांद्यामध्ये, पण जो आपण चिराचिरी केलेला जो गाजर असू दे, ढबू मिरची असू दे, किंवा त्यामध्ये बीन्स असू दे, फ्लावर असू दे, जो हा मसाला आहे त्याच्यामध्ये आमचं चर्चा चालू आहे की जर आम्ही त्यात जर दही वगैरे टाकलं तर नेमकं काय म्हणजे काहीतरी थोडं युनिक करूया आणि मसाला वगैरे टाकूया अशी चर्चा झालेली आहे। लगेच अध्यक्षाबाईंनी ठीक आहे तसंच करूया म्हणून दही वगैरे फोडायचं काम चालू आहे, मसाला वगैरे टाकत आहे त्यामध्ये। आणि हे सगळं आता मिक्स करून थोडा वेळ आपण ठेवायचं आहे, म्हणजे ते एक जीव होतील। तुम्हाला दिसत असेल हे सगळं काही मिक्स करायचं चालू आहे एकदम जोरात। सल्लूभाईंनी चार्जर हातात घेतलेला आहे, ते म्हटले असतील की आता यांचं चालू आहे, तोपर्यंत माझा फोन पण चार्जिंग होईल। आणि एकदम दही आज 4 पॅकिंग आणलेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता आहात। तिथं 3 दहीचं पॅकिंग आता फोडलेलं आहे। आणि आजची पार्टी ही तानाजी रानमळेंच्याकडून आहे, आणि तानाजी रानमळे यांनी स्पष्ट सांगितलेले की काही पण आणा, कसं पण आणा, आणि पार्टी मात्र जोरदार झालं पाहिजे, जेवण एकदम छान झालं पाहिजे। त्यामुळे हसमुख भाईंनी लिस्ट चांगलीच दिली होती, आणि त्या लिस्ट प्रमाणे आम्ही सर्व बाजार जाऊन शेतकरी बाजारमधून आणला। आणि आता इथे हे सर्व काही मिक्स करायचं चालू आहे मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल। तर एकंदरीतच सर्व काही एकदम तयारीचं चालू आहे, आणि तुम्हाला दिसू शकेलच की सर्व काही बघितलं जात आहे, व्यवस्थित होत आहे का नाही। आज जरासं तुम्हाला इथं मंडळी कमी दिसतील, कारण कुमार नाही आहे, चॉकलेट बॉय नाही आहे, स्वप्नील नाही आहे म्हणजेच पांडुरंग, त्यानंतर तुमच्या ज्योतिषी नाही आहे इथं म्हणजे दिगू कुंभार, हे सर्व काही आता तुम्हाला इथं कॅमेरामध्ये दिसणार, त्यामुळे तुम्हाला थोडी गर्दी कमी वाटत असेल। तर जे आम्ही इतके आता जे 3-4 जमलेलं आहे त्यांनी आम्ही जेवण थोडं करायचं काम चालू केलं आहे, कारण लवकरात लवकर जेवण बनावं। जी येणार आहे ती येतीलच थोड्या वेळानं, पण आधीच पहिल्यांदा आपली तयारी झाली पाहिजे, टायमिंगवर जेवण झालं पाहिजे। आणि तर एकंदरीतच सल्लूबाई बाहेर उभारलेले आहेत, थोडे त्यांच्या फोनवर चर्चा चालू आहे। आणि इकडं अध्यक्षाबाई लिंबू घालत आहेत कांद्यामध्ये, थोडंसं टेस्टी करण्याचं चालू आहे आमचं। आणि चुलीला जाळ पण चांगलाच लागला आहे मित्रांनो, त्यामुळे फास्ट एकदम जेवण होत आहे, तुम्ही बघू शकत आहात की आज चांगला जाळ लागलेला आहे। आणि
सर्व भाज्या चांगल्या प्रकारे मिक्स करून दही वगैरे मसाला लावलेला आहे. एकदम छान असा कलर आलेला आहे मित्रांनो, तुम्हाला दिसू शकत असेल. इकडे कांदा पण चांगलाच भाजलेला आहे, लिंबू पिळलेला आहे, मीठ टाकलेला आहे. त्यामध्ये एकंदरीत आमच्या कॉलनीमध्ये 15 ते 16 माणसं आहेत मित्रांनो. आज घातलेला आहे तांदूळ, 4 किलोचा तांदूळ उकळून काढलेला आहे, प्याज पण काढलेला आहे. इकडं पण सांगायचा मुद्दा एवढा, जर तुमचं 15-16 माणसाचं जेवण करत असतील तर नुसताच जर भात करणार असाल तर एक 3.5 किलो भात होतोय. पण जर तुम्ही चपाती वगैरे करणार असेल तर 2 किलो भात घालत जावा, कारण तेवढ्या ह्याच्यामध्ये 15 ते 16, 17, 18 माणसं आरामात जेवण खाऊन असतात. शक्यतो जास्त तांदूळ घालत जाऊ नका, कारण जेवण भरपूर शिल्लक राहते मित्रांनो. आमचं बरेच वेळेला असं झालं. तर इथं आता तुम्ही बघू शकत आहात की सर्वच भाजी मसाले एकत्र केले जात आहेत आणि एकंदरीत छान असा कांदा भाजल्यामुळे एकदम कलर पण येत आहे. आणि जितका भाजीला तुम्ही तेलामध्ये कांदा तेवढी त्याची टेस्ट चांगली येते आणि खरपूस भाजलेला फायदा चांगला असतो मित्रांनो. तर एकदम झणझणीत करण्याचा प्रयत्न चालू आहे चटणी घालून, तुम्हाला दिसू शकत असेल. तर इथे सर्व म्हणायला लागलेत की एवढं तिखट नको, पण आम्ही म्हटलं घाला चटणी अजून होऊ दे, काय व्हायचं तिखट असं करून. आणि परत अध्यक्ष मॅडमांनी चटणी टाकलेली आहे तेलामध्ये डायरेक्ट. हसमुख पण म्हटले घाला, काय होते बघूया, काय नाही झालं तर आपण 7ची गाडी आहेच शेवटी, असं करून सर्व काही एकजीव करायचं चालू आहे मित्रांनो. तर जसं की तुम्ही बघितलं आहात की आता जी भाजी सगळी आपण जी त्याला दही मसाला वगैरे लावलेलं ते सर्व काही चांगलं झालेलं आहे आणि ते मसाल्यामध्ये आपल्या भाजलेल्या कांद्यामध्ये टाकलेलं आहे. आणि हसमुखबाई इथं चांगलं मिक्स करून घेत आहेत, मोठ्या उलात आहे आपल्याकडं. आणि तुम्हाला दिसू शकत असेल इथे, कारण जेवण एकदम छान प्रकारे आपण करतोय जर वेळेलाच, तुम्हाला माहित असेल. आणि जेवढं त्याला आपण तेलामध्ये भाजतोय तेवढंच ते आणि इतके अजून जरा टेस्टी होते. आणि हे भाताची जी पेस्ट तुम्हाला मगाशी मी म्हटलेलं, ती पेस्टमधूनच आपण ते भांडे धुवून घेत आहोत मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल. म्हणजे जे काही त्याला मसाला वगैरे लागलेला असते ते आपण त्यातूनच सगळा पाणी घ्यायचं आहे. तर इथं तुम्हाला दिसत आहे बच्चा पार्टी आलेली आहे मित्रांनो. आणि आज बच्चा पार्टीमध्ये तानाजी रानमाळे यांची 2 मुलं पण आलेली आहेत. एक कुस्ती काडी पैलवान आहे, तर दुसरी लंबू आहे, ती म्हणजे समीक्षा. तर जे प्याजचं पाणी होतं ते टाकलेलं आहे अध्यक्षबाई यांनी मसाल्यामध्ये, तुम्हाला दिसत असेल इथे. आणि एकंदरीत तिथं पूर्णपणे तयारी चालू आहे मित्रांनो सर्व काही करायची. आणि आज जरासं फास्ट आवरलेलं आहे आमचं दररोजच्यापेक्षा. तर आज चॉकलेट बॉय नसल्यामुळे शांतता आहे सगळी. आज चॉकलेट बॉय नसल्यामुळे चॉकलेट बॉयचा विषय जो असतो आपल्याकडे, आज तो विषय नाही आहे रंगायला. आणि सगळेजण आज कामामध्ये पण आहेत. आज बच्चा पार्टी थोडी एन्जॉय केलेली आहे आणि नेहमीप्रमाणे हसमुखबाई हसत आहेत. आणि तसंच आज कॅमेरासमोर जर वेळेला या लागत आहे, त्यामुळे आज ब्युटिशियननी पण साडी नेसून आलेली आहे, तुम्हाला इथे दिसत असेलच. आणि एकंदरीत आजचा मसाला पाणी ज्या झाला आहे, इकडे अध्यक्षबाई यांनी फोन लावलेला आहे सल्लूबाईचं काय असा म्हणून. तर त्यांनी लगेच बाहेर जाऊन ते सिक्रेट काहीतरी बोलत आहेत तिकडे सल्लूबाईंची, तुम्हाला दिसले असतील. अध्यक्षबाई बाहेर गेलेले आहेत मोबाईल घेऊन मित्रांनो. तर तिकडं मागं जाऊन ऐकायचा प्रयत्न करत आहे त्यांचा चिरंजीव आयुष. तर नक्की आई काय बोलत आहे बाबांच्या बरोबर. तर इकडे मसाला टाकत आहे, तिकडे हसमुखबाई म्हणजे तोपर्यंत मी जेवणाचा फार मसाला टाकून घेतो. आणि इथं जो भगवा ड्रेसमध्ये दिसतोय तो आशिष निकम व्लॉगवाला, तुम्हाला दिसत असेल की प्रथमच तो कॅमेराच्या समोर आलेला आहे, मसाला टाकत आहे. तो आशिष निकम व्लॉग म्हणून तुम्हाला जो दिसतोय कायम खाली फोटोमध्ये, आज तोच मीच आहे तो. आणि एकंदरीत आज हसमुखबाईने म्हटले थोडा मसाला घाला, तोपर्यंत घातला आहे एक मसाला. आणि परत एकदा कॅमेरा माझ्या हातात आलेला आहे मित्रांनो. तर एकंदरीत तुम्ही बघू शकत आहात सर्व लोक जमलेले आहेत. सदूबाई आणि हसमुखबाई यांची चर्चा चालू आहे. ही कशी करते का बाई आणि ती कशी करते का बाई, अशी त्यांची चर्चा मस्त चालू होती. तिकडे माझे जे बाजीराव सिंगम म्हणजे तानाजी रानमाळे उभारलेले आहेत पांढऱ्या शर्टमध्ये. आणि इकडे ज्ञानू पत्रोळे पूर्णपणे ओपन करून ठेवत आहे. नंतर वेळ आलो इकडे बाजीराव सिंगम यांच्या पत्नी बसलेल्या आहेत समीक्षाजवळ, म्हणजे समीक्षेच्या मम्मी कोमलताई आलेल्या आहेत, तुम्हाला दिसत असेल. आणि तिकडे अध्यक्षबाई यांनी पुढाकार घेतलेला आहे जेवण बनवण्यात. आणि इकडे हसमुखबाई आज थोडं फेरफटका मारताना प्रथमच दिसत आहेत. आणि इकडं सल्लूबाई यांनी तंबाखू हातात घेऊन दाखवत आहेत आपल्याला मित्रांनो की आपला एकच ब्रँड तंबाखू ब्रँड. आणि त्यांनी त्यांच्या भावाकडे ते म्हणजे बाजीराव सिंगमकडे देत म्हणत आहेत आपला ब्रँड घे तुझ्याकडे पण. म्हणजे तानाजी रानमाळे आणि प्रकाश रानमाळे यांचा दोघं भावांचा एकच ब्रँड आहे तो म्हणजे तंबाखू ब्रँड. पण त्यात कोणती तंबाखू घातलेली आहे ते तर काय आपल्याला माहित नाही, पण आहे दोघांची. इकडं समीक्षा आणि कोमलताई हसत आहेत, तुम्हाला दिसत. असेल इथं. आणि सगळीजण एकदम आनंदात आहेत कारण जेवण तयार झालेलं आहे. आयुष्य इथं नाचत आहे, तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. तर बाजीराव सिंगम पण चांगलेच आज खुश दिसत आहेत. आज त्यांची बायको आलेली आहे जेवायला, त्यामुळे आज ते खुश आहेत. कारण जर वेळेला येतात तेव्हा ते एकटेच असतात. आज पूर्ण त्यांची फॅमिली आली आहे आणि आज म्हणजे यांच्याकडून पार्टी आहे. इकडे ज्योतिषींची पण एंट्री झालेली आहे. सगळं म्हणत आहे आत्ता आलाच बाबा सगळं तयार झाल्यावर. आणि इकडं जे पांढऱ्या शर्टमध्ये हातकिशात हात घातलेले ते तानाजी रानमाळे आज यांनी पार्टी दिलेली आहे. म्हणजे बाजीराव सिंगम आता माझी सटकली, त्यांची एकदा सटकली की ते कोणाचंच ऐकत नाहीत.
अशी चर्चा सगळीकडे चालू असते, अशी म्हणजे तानाजी रानवाळे. तर तुम्हाला दिसू शकत असेल की इथं कशी बसली आहेत आणि इकडं छोट्या शिवला ती खेळवायचा प्रयत्न करत आहेत आणि इकडं आयुष आपल्याला तूप दाखवत आहे मित्रांनो की बघा तूप आज तुम्ही काय ज्योतिषीच्या हाताला लागू दिलं नाही. आणि काय प्रॉब्लेम एक प्रॉब्लेम सॉल्व आता आलेले आहेत. कुमार भाऊ खूपच लेट आलेले आहेत तुम्हाला दिसत असतील. तर प्रथमच आता ते मला वाटते की पिक्चर संपत आलेला आहे आणि आता त्यांची एंट्री झालेली आहे. म्हणजे हे पिक्चर पूर्ण आज उलटा झालेला आहे मित्रांनो. जर वेळेला प्रथम असणारा माणूस आज शेवटला दिसत आहे आणि शेवटला असणारा प्रथम दिसत आहे. तर एकंदरीतच हा तानाजी लाल टी शर्टवाला जो होता तो तानाजी रानवाळे यांचा मुलगा आहे, जो काडी पैलवान म्हणतात त्यांना, कुस्ती खेळायला जातो तो. आणि इकडे सल्लूबाई, हसमुखबाई आणि सिंगमबाई यांची चर्चा चालू आहे की आता जेवण झालेलं आहे, पत्रोळ टाकूया, बसायला काहीतरी हसूया अशी चर्चा चालू आहे. सगळेजण एकदम असे चर्चेत आहेत की लवकर जेवायला हवं. आता सगळ्यांच्या पोटात कावळे शिरत आहेत. तिकडं आमच्या छोटक्यानं पण पत्रोळे हातात घेतलेले आहेत मित्रांनो. तर तुम्हाला दिसू शकत असेल की सगळीजण एकदम असे निवांत बसलेले आहेत. तिकडे जेवण तयार झालेलं आहे, गरम गरम छानपैकी असं सूप पण दिसत आहे इथं. आणि एकंदरीतच सर्वजणांची चर्चा चालू आहे. एकदम छान असं सगळेजण एन्जॉय करत आहेत. जेवण इकडे तयार झालेलं आहे त्यामुळे सगळेजण एकदम रिलॅक्स झालेले आहेत. आणि ही बघा न्यानो कशी, ही किचन तानाजी रानवाळे यांचं सिंगम यांचं आहे. आणि इकडं आमचा छोटा बघा पिचकारी सोडत आहे. बाबा छड्डी करून बोलवलं आहे त्यानं मला आणि त्यानं इथं छानपैकी असं पिचकारी सोडलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा एवढाच की आमची कॉलनी छोटीशी आहे, आता जन्माला आलेली आहे, अजून याचं नामकरण झालेलं नाही. भरपूर आमच्या कॉलनीमध्ये मेंबर आहेत पण ते कधीच प्रकट होतात आणि आज थोडे कमी प्रकट झालेले आहेत. पण कायमची मजा असते ती तशीच आहे. आणि तुम्हाला दिसत असेल की इथं खूप एन्जॉय चालू आहे सर्वांचाच. तर सगळेजणच म्हणायला आलेत की आजचा दिवस फार छान आहे, कारण की आज निवांत चालू आहे मित्रांनो. काय गडबड नाही सगळेजण म्हटले चला उठा पत्रा टाका पत्रा म्हणून सगळीजणच आता जेवायचं म्हणून सगळ्यांनी जागा सोडलेली आहे एकदमच मित्रांनो. तुम्हाला दिसत असेल की सगळीजणच आता म्हणाले की चला बसूया. आणि इकडे अध्यक्षबाई आणि मागं हात बांधून चांगलं निरीक्षण करायचं चालू आहे. तुम्हाला दिसू शकत असेल इथे. तर इकडे हसमुखबाई दाखवत आहेत की मी तयारीच आहे, आता दोलात घेऊन वाढा चालू करतो याच्यानं. तर सर्व मुलं पहिला बसून घेतलेले आहेत आपापल्या जागेवर. तर इकडं अध्यक्षाबाई यांनी झाडू हातात घेतलेला आहे आणि भात छान असा दिसत आहे मित्रांनो बिर्याणी. त्यावर कलर पण एकदम छान मारलेला आहे, येलो कलर. आज काहीतरी डिफरंट कलर झालेला आहे. मागच्या वेळेला ग्रीन आणि रेड कलर होता, त्यावेळेला येलो कलर आहे मित्रांनो. तर एकंदरीत मुलं भुकालेले आहेत. तिकडं आमचा छोटा बसलेला आहे पत्रोळी घेऊनच, ते आणा बाबा भात आणा लवकर म्हणून. इकडं आयुष पण तयारी करत आहे, सगळ्यांना सांगत आहे चला आवरा लवकर घ्या. इकडे सल्लूबाई पण म्हणत आहेत आता मला या तुम्ही पण. तर ज्योतिषी आज बाहेरून जेवून आल्यामुळे त्यांनी तर काय निवांतच आहेत. तर त्यांनी म्हटले तुम्ही कसं आम्ही वाटतो, मी तुम्हाला वाटतो म्हणत आहेत. तर इकडे दम द्यायचं चालू आहे हसमुखबाई यांचं, तुम्हाला दिसत असेल. तर एकंदरीतच सर्वजण खुश आहेत आजच्या पार्टीमुळे. आणि आजची पार्टी ही विशेष आहे कारण आजची पार्टी जी दिलेली आहे ती बाजीराव सिंगम यांनी दिलेली आहे. बाजीराव सिंगम म्हणजे तानाजी रानवाळे. आता माझी सटकली एकदा सटकली की ते कोणाचंच ऐकत नाहीत, अशी आज यांनीच पार्टी दिल्यामुळे आज सगळं शांततेमध्ये आणि लवकर आवडलेले आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या प्रथमच आलेल्या आहेत, कोमलताई. आणि त्या आल्यामुळेच आज जेवण आम्ही लवकर केलेलं आहे, कारण त्या लवकर झोपत्यात तुम्हाला माहीत असेलच. कारण तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे शेजवान चटणी राहिलेली, त्यामुळे खास कुमार नसल्यामुळे आज आमचा आयुष गेलेला होता शेजवान चटणी आणण्यासाठी आणि शेजवान चटणी घेऊन आलेला आहे आयुष. तुम्हाला दिसू शकत असेल आणि दाखवत आहे आपल्याला की मी शेजवान चटणी आणलेला आहे, काळजी करू नका, आता तुम्ही जेवायला चालू करा मित्रांनो असं म्हणत आहे तो. तुम्हाला दिसू शकत असेल इथे शेजवान चटणी आणलेली आहे त्याने मित्रांनो. तर आयुष म्हटलं शेजवान चटणी आणल्या, काळजी करू नका. इकडे सगळ्यांनी पत्रोळ्या घेऊन बसलेले आहेत, सगळेजण आपापल्या जागेवर बसलेले आहेत. तर शिव पण बसलेला आहे विशेष म्हणजे. आणि इकडे दम अजून देत आहेत हसमुख भाई, आज चांगल्या प्रकारे दम देत आहेत. तूप सगळी क्लायमॅक्स अभी बाकी है मित्रांनो. आणि सल्लू भाई आज थोडं दिवसभर त्यांना कामाचा ट्रेस झालेला आहे भरपूर, त्यामुळे शक्यतो आज ते जास्त काय हालचाल केली नाहीत, आज शांत बसून आहेत. आज दिवसभर त्यांना भरपूर कामाचा लोड झाला मित्रांनो. ते सांगत होते मला ही पार्टी चालू करण्याच्या आधी की आज जरा जास्तच कामात हाल झाले, त्यामुळे जरा ते शांत आहेत. आणि इकडे सगळेजण एकदम खुश आहेत की आता पत्रोळ्या पडलेल्या आहेत, आता व्हेज बिर्याणी येणार आहेत आता. तर इकडं आज लेडीज लहान मुलांना इकडे पटलेल्या आणि लेडीज तिकडे बसलेल्या आहेत. तुम्हाला दिसू शकत असेल की सगळे एकदम खुश आहेत. लिंबू आज आयुष लिंबू करून खाणार आहे व्हेज बिर्याणीमध्ये. तर इकडं दिगू कुंभार म्हणजे ज्योतिषी यांनी वाढायला चालू केलेलं आहे सगळ्यांना व्हेज बिर्याणी. आणि त्यांनी एक प्लेट एवढी मोठी घेतलेली आहे मित्रांनो, ती एक प्लेट घातली की पूर्ण पत्रोळी भरत आहे, तेवढं वाढत आहेत त्यांनी. तर मला तर त्यांनी पूर्ण भरून घातलेले, शेवटला तर मी बासच म्हणतो. तर तुम्हाला दिसू शकत असेल मित्रांनो की इकडे बसण्याचे ॲडजस्टमेंट एक भाऊ कुमार भाऊ यांनी काहीतरी डोकं लावलेलं आहे. आणि तिकडं आमचा चिरंजीव तिकडं आयुष्य शेजवान चटणी काढत आहे, तर तिकडं आमचा चिरंजीव सॉस वाढत आलेला आहे रुद्र. तर
तानाजी रानमाळे म्हणजेच बाजीराव सिंघम यांनी मदत करत आहेत शेजवान चटणीची गाठ सोडण्यासाठी. आणि इकडे दिगू कुंभार म्हणजे ज्योतिषी वाढत आहेत सर्वांना व्हेज बिर्याणी आणि सर्वांनी चालू केलेलं आहे मित्रांनो खायला. तुम्हाला दिसत असेल तिकडे ज्ञानू बघा कशी करत आहे. तर सल्लूबाई पण एकदम शांत आहेत. थोडं आज ते कामाचा स्ट्रेस भरपूर असल्यामुळे त्यांनी जास्त काय गपचूप आहेत एकदम तुम्हाला दिसत असेल. आणि काडी पैलवान ताटाची वाट बघत आहे कधी येऊन वाढणार ते. तर इथं एकंदरीत सर्वांनी एक एक जबाबदारी हातात घेतलेली आहे. एक जण सॉस वाढत आहे, एक जण शेजवान चटणी वाढत आहे, तर एक जण व्हेज बिर्याणी वाढत आहे मित्रांनो. तर तुम्हाला दिसू शकत असेल की इथं सर्वजणच आता गोल करून जेवायला बसलेले आहेत. प्रथमच हा गोल तयार झालेला आहे मित्रांनो, नाहीतर कायम आमचा त्रिकोण तयार होतोय. आज प्रथमच गोल सर्वजण बसलेले आहेत. प्रत्येकाच्या समोर प्रत्येकजण आलेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला दिसत असेल की माझ्या ताटात आता व्हेज बिर्याणी टाकलेली आहे. पूर्ण पत्रवळी भरलेली आहे मित्रांनो, की आता काय एवढं खाल्लेच की पोट भरेल असं टाकलेले आहे. तर इकडं आमचा चिरंजीव पण सॉस वाढून बसलेला आहे. आता मी दणका देतो म्हणत आहे. आणि तिकडे ब्युटिशियन यांनी आज साडी नेसून आलेले आहेत आणि चालू केलेले आहे त्यांचं पण जेवण. तर एकंदरीत पार्टी मित्रांनो आजची एकदम छान अशी आणि टायमिंगवर आणि व्यवस्थित अशी झालेली आहे. तर शेजवान चटणी आणि घाल म्हटलेली आयुषला, पण नंतर समजलं मित्रांनो ही शेजवान चटणी इतकी तिखट होती की मला हाही ताटातले संपणार. तर दरवेळेला मी शेजवान चटणी डबल वेळा घेत होतो आणि हा मी एकच वार. तर हे झालेलं आहे मित्रांनो. आयुष आता वाढत आहे, पोच देत वाढत आहे. जेवायला लेट झाला तर चालेल, तर पोच दिली पाहिजे. तर इकडे सर्वजण उठलेले आहेत आणि आयुष अजून जेवत आहे आणि तो चिअर्स करत आहे. आणि इकडे कुमार भाऊ पाय पसरून जेवायला बसलेले आहेत मित्रांनो. आणि सगळेजण जेवून बसलेले आहेत मस्तपैकी निवांत. आता जेवण झाले, आता किती पण वेळ होते काय अडचण नाही म्हणत आहेत. तर एकंदरीत आजची पार्टी खूप छान झालेली आहे. तर सल्लूभाई असू देत किंवा हे असू देत, सगळेजणांनी आज एन्जॉय करून घेतलेला आहे. आता सर्वजण इथं गेलेले आहेत, पूर्ण रिकामा झालेला आहे शेड आपला तुम्हाला दिसू शकत असेल. तर सर्व काही गोंधळलेलं आहे आणि थोडी लोक शेकायसाठी गेलेले आहेत मित्रांनो पुढे. तर थोडी आता सगळेजणच चाललेले आहेत. आजची पार्टी चांगली झालेली आहे मित्रांनो. आणि जसं की माहीत आहे की आमची पार्टी आत्ता जन्माला आलेली असल्यामुळे तर खूपच कमी लोक आहेत आणि खूप कमी लोकांमध्ये आम्ही मोठा धिंगाणा घालतो. ह्या तुम्हाला माहीत झाले असेल. पहिली पार्टीचा व्हिडिओ आणि दुसऱ्या पार्टीचा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. त्यातून तुम्हाला खूप काही नवीन नवीन गोष्टी जाणून मिळतील. 1 तासाचा पण व्हिडिओ आहे आणि 15 मिनिटाचा व्हिडिओ, अशी 2 व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहेत. हा तिसऱ्या पार्टीचा व्हिडिओ होता मित्रांनो. आजची पार्टी ही थोडी शांतपणे आणि रिलॅक्सपणे झाली, पण मस्त झाली. आणि जेवण पण छान झालं होतं. हसमुखभाईंनी जेवण छान केलं आज भरपूर पदार्थ घातलेले. तानाजी रानमाळेंनी पण आज बाजार आणण्यात काहीच कचवट केली नव्हती. सर्व काही जे काही लिस्टमध्ये होतं ते सर्व काही मी आणि तानाजी रानमाळे म्हणजेच बाजीराव सिंघम यांनी आणलेले. तर एकंदरीत छान झालेलं आहे मित्रांनो पार्टी. सर्व लोक एन्जॉय करून शेकून वगैरे झालेलं आहे आणि आता प्रत्येकजण आपापल्या घरला जाणार आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही पण जेवून झोपा. गुड नाईट मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.